एक उन्हाळ दिवस, एक उन्हाळ दिवस. गिरीभ्रमणाचा अनोखा छंद जोपासणाऱ्या ट्रेकर्सला सह्याद्रीच्या लांबच लांब पसरलेल्या डोंगरमाळेतील अनगढ अवघड ठिकाणी बांधलेल्या रांगड्या गडकोटांबाबत विलक्षण आसक्ती असते. या अथांग सह्याद्रीच्या कुशीत सातारा कराड विभागातील तातेगड, वसंतगड, सदाशिवगड, भूषणगड व कल्याणगडचा ट्रेक करायचं आम्ही गडभ्रमंतीच्या शिलेदारांनी ठरवले. आज दातेगड, वसंतगड, सदाशिवगड हे 3 गड करून आम्ही रात्रीच्या वस्तीसाठी भूषणगडच्या पायथ्याला पोचलो तेव्हा संध्याकाळ होत आली होती. आज गडावरच्या हरणाई देवीच्या मंदिरात मुक्काम करायचा आमचा बेत आहे. भूषणगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात वडूजच्या नैऋत्येस 21 किलोमीटरवर वसलेला आहे. भूषणगडाच्या आजूबाजूला कोणताही डोंगर अथवा टेकडी नसल्यामुळे हा गड लगेच उठून दिसतो. वडूज कराड मार्गावरील पुसे सावळी किंवा पळशी फाट्यावरून भूषणगड गावापर्यंत जाता येते. तसेच साताऱ्यावरून रहमतपूर औंध मार्गे भूषणगडला जाऊ शकतो. गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून वरपर्यंत पायऱ्या बांधलेल्या आहेत. पायऱ्यांच्या सुरुवातीला एक कमान बांधली आहे. अंदाजे 300 पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला एक बुरुज लागतो. संपूर्ण बुरुजाला वळसा घालून मार्ग वर जातो. या वाटेवर चालताना एक गोष्ट लक्षात येते की बुरुज आपल्या उजव्या बाजूलाच राहतो. या बुरुजातील जंग्या अशा बांधल्या आहेत की गडावर येणारा प्रत्येक जण या बुरुजातून दिसेल. पायऱ्यांच्या वाटेने चढत तटबंदीला भिडलो की गडाचा दरवाजा आपल्याला दिसतो. वाटेवर खंडोबाचं मंदिर आहे. दाट व लांब मिशी, पसरलेले कान आणि डोक्यावर गांधी टोपी असलेला हा खंडोबा पाहून येथील स्थानिक जीवनाचा देवदेवतांच्या पोशाखावर किती पगडा आहे याची प्रचिती येते. मंदिरापासून काही पायऱ्या चढल्यावर किल्ल्याचा प्रमुख दरवाजा लागतो. त्याची बांधणी गोमुखी रचनेची आहे. दरवाजाची कमान पडली आहे तरी दरवाजाच्या आतल्या बाजूला असलेल्या पहारेकऱ्यांच्या देवड्या मात्र अजूनही शाबूत आहेत. दरवाजात पोचलो तेव्हा अंधार पडायला सुरुवात झाली होती. म्हणून आम्ही चालत हरणाई देवीच्या मंदिराकडे निघालो. तटबंदीच्या बाजूने चालत बुरुज पाहून आम्ही गडावर असलेल्या हरणाई देवीच्या मंदिरात पोचलो. दिवसभराचा 4 किल्ल्यांचा प्रवासाचा क्षीण बाजूला ठेवून सर्वांनी चहा घेतला आणि जेवण बनवायला सुरुवात केली. जगदीश, सुनील, मुरलीधर आणि सचिन यांनी बनवलेल्या खिचडीवर ताव मारून मंदिराशेजारी असलेल्या प्रांगणात आम्ही झोपी गेलो. सकाळी उठून चहा नाश्ता करून आम्ही हरणाई देवीचे दर्शन घेतले. गडावरील हरणाई देवी ही या पंचक्रोशीतील लोकांचे श्रद्धास्थान आहे. देवी दुर्गेचा अवतार असलेल्या या देवीचे मंदिर जीर्णोद्धारित आहे. गडावर वीज व पाणी असल्यामुळे भाविकांची चांगली सोय झालेली आहे. मंदिराच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या विहिरीतून पाणी नळावाटे मंदिराच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीत आणले जाते. या विहिरीच्या बाजूला शंकराचे लहानसे मंदिर आहे. मंदिरासमोर दीपमाळ व एक तुळशी वृंदावन आहे. या मंदिराशेजारी गणपतीचेही मंदिर आहे.
देवीचे दर्शन घेऊन आम्ही गडभ्रमंती करण्यास निघालो. काही ठिकाणी तटबंदी सोडली तर गडावरील तटबंदी फार चांगल्या प्रमाणात शाबूत आहे. तटबंदीमध्ये तोफा आणि बंदुकीसाठी वेगवेगळ्या आकाराच्या जंग्या दिसतात. गडावर एकूण 10 बुरुज आहेत. गडाच्या माचीच्या मध्यावर एक बुरुज आहे. पश्चिम माचीच्या टोकावर असलेल्या बुरुजावरून आजूबाजूचा प्रदेश नीट निहाळता येतो. या माचीच्या जवळ असलेली तटबंदी उद्ध्वस्त आहे, पण त्याच्या अंतरंगावरून व बुरुजांच्या शिळा पाहून या गडाचे तटबंदीचे काम कसे असेल याची कल्पना येते. किल्ल्याची बांधणी करताना संरक्षणाचा किती विचार केला असेल हे या बांधकामावरून जाणवलं. कुंभारली आणि वरण घाटातून घाटवात खाली कोकणात उतरते व चिपळूण महाडमार्गे अनेक बंदरांना जाऊन मिळते. याची सुरुवात पश्चिमेकडे पंढरपूर विजापूर या भागात होते. ह्याच व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी साताऱ्यातील अनेक किल्ल्यांची बांधणी झालेली आढळून येते. वर्धनगड, मैमानगड यासारखे मुख्य किल्ले तर भूषणगड, संतोषगड सारखे पूरक किल्ले. भूषणगडाची निर्मिती देवगिरीचे सिंघन राज्यकर्ते सम्राट राजा सिंघन दुसरा याने केली. या राजाचा कालखंड 1210 ते 1247 असा आहे. याच काळात या गडाची निर्मिती झाली. आदिलशाहीकडून हा किल्ला शिवशाहीत दाखल झाला. इसवी सन 1676 छत्रपती शिवाजी राजांनी आदिलशाहकडून भूषणगड जिंकून घेतला व त्याची फेरउभारणी केली. पुढे हा किल्ला औरंगजेबाने जिंकून घेतला व त्याचे नाव इस्लाम तारा ठेवले. पेशवे काळात हा गड पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. इसवी सन 1848 इंग्रजांनी साताऱ्याचे राज्य खालसा केले आणि भूषणगडाचा ताबा इंग्रजांकडे गेला. हा बुरुज पाहून आपण प्रवेशद्वाराजवळ येऊन पोचतो. येथे खंदक सदृश्य खोल खड्डा आहे. गडाचे बांधकाम करताना जो दगड वापरलाय तो इथलाच. ही तटबंदी मुख्य प्रवेशद्वाराला येऊन मिळाली आणि आमची गडफेरी पूर्ण झाली. प्रवेशद्वारातून उतरून आम्ही खंडोबाचे पुन्हा दर्शन घेऊन भुयारी देवीच्या मंदिराकडे निघालो. मुख्य गडाला वळसा घालून पश्चिम दिशेला असलेल्या वाटेने भुयारी देवीच्या मंदिरापाशी पोहोचलो. इथे आधी एक भुयार होतं, पण ते बुजवून एक छोटंसं मंदिर उभारण्यात आलंय. भुयारी देवीचं दर्शन घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो.